नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, एक नेहमीचे शेतकऱ्यांना एक गरज भासत असते, ते शेती म्हणजे आंतर मशागतीला चालवण्यासाठी अवजार। आणि हीच अवजार आज आपल्याकडे घेण्यासाठी आपले शेतकरी मित्र कुठून आलेत, काय आलेत, त्यांचं नाव जाणून घेऊया आणि त्यांना कशामध्ये शेतीच्या अवजाराची गरज पडली ते पण आपण विचारून घेऊया। पण याच्या अगोदर आपल्या नवक्रांती ॲग्रोचे त्याने यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिले आणि बऱ्याच वेळा त्यांनी मशिनरीचा सगळा अभ्यास केला आणि मला योग्य तीच मशीन ही नवक्रांतीमध्येच मिळते असं त्यांना का वाटलं आणि सर्वात अगोदर त्यांचं नाव जाणून घेऊया। आपलं नाव सांगा। मी बालाजी लक्ष्मण सारूक, हा. राहणार नांदगाव, बरं. तालुका वाशी, जिल्हा धाराशिव। इथून तर आपल्याकडे धाराशिव मधून आलेले आहेत आणि धाराशिव मध्ये तुम्ही कुठं? नांदगाव मध्ये नांदगाव मध्ये। तर मित्रांनो, नांदगाव मध्ये राहतात आणि आपल्याकडे प्रामुख्याने काय शेती केली जाते? सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा, गहू, सोयाबीन, ज्वारी। तर मित्रांनो, सर्वसाधारण त्या भागामध्ये अशी शेती केली जाते जी सोयाबीन, गहू, हरभरा, कडधान्य असतील। तर तुम्ही ह्या कशामध्ये वापरणार आता पॉवर वेट? हे याच्या पाळीसाठी, परत आपलं रान वखरण्यासाठी, म्हणजे झाडामध्ये ह्याच्यामध्ये। बरं, आता पहिल्यासारखी काय मजुरी भेटत नाहीत का? नाही नाही भेटत। जरी भेटली तरी ती टायमाच्या आधीच। म्हणजे तुम्ही इकडं वळण्याचं कारण काय, मशिनरीकडे वळण्याचं शेतकऱ्याचं कारण काय? तर आता पहिल्यासारखी शेतीला मजूर भेटत नाही आणि जरी भेटले तरी काम करण्याची त्यांची तयारी नाही। बरोबर आहे का? हा. आणि समजा आता बैलजोडी, पहिली शेती कशी केली जायची? बैलजोडीने केली जायची, मग बैलजोडी पण आता राहिली नाही। राहिली नाही, का राहिली पहिली? नाही राहिली। थोडस मराठवाड्याचा थोडा विषय वेगळा, कुठंतरी एखादी बघायला तर भेटत असेल पण आमच्याकडे पुजायला भेटत नाही असा विषय आहे। आणि त्यांचेच मित्र जोडीदार आले, त्यांचं पण नाव जाणून घेऊया। आपलं प्रदीप बांगर। प्रदीप बांगर, तुम्ही काय शेतीच करता? हो, शेतीच। बरं, आणि एक दुसरी गोष्ट, ह्या मशीनीविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे मित्रांनो। तर हे मशीन काय काय काम करतं, त्यांना जसं आवडलं त्या मशीन बद्दल तुम्हालाही आवडेल, लक्षात घ्या। हा मशीन बरोबर 5 ब्लेडचा रोटावेटर येतो, म्हणजे इकडं 5 आणि ह्या बाजूला 5, म्हणजे टोटल आपल्याला 48 ब्लेडचा हा रोटावेटर आहे। शिवाय याच्याबरोबर लोखंडी आयर्न व्हील, हे आयर्न व्हील आहेत। ह्या मशीन बरोबर फ्री मिळालेलं साहित्य सांगतोय आपण। ह्याचबरोबर त्याबरोबर आऊत वखर, काय भागामध्ये ह्याला फनपाळी पण म्हणलं जातं। शिवाय त्याच्याबरोबर ह्याला टापलिन दिलेलं आहे। बऱ्याच वेळा कसं राहतं की आऊत वखरला आपल्याला ऍडजस्ट करता येत नाही, तर ह्याला आपण टापलिन दिलेलं, त्यामुळे तुमचं आऊत वखर शेव अथवा करळ आपल्याला हे लावायला सोपं पडतं। त्याचबरोबर 3 फन दिलेत, 2 कोळपी दिलेत आणि 1 फास दिले 2 फुटाची। आणि हे जे अवजार आहे ते रेझर आहे, माती लावण्यासाठी ह्याचा वापर होतो। आता ह्या बरोबर हे मशीन कुठलं आहे? हे 9 HP डिझेल मशीन आहे आणि हे मशीन मित्रांनो बटन स्टार्ट मध्ये आहे, तर चावीवरती चालू होतं। बरोबर आहे का? तर चावीवरती चालू होतं आणि 1 लिटर मध्ये ह्याला साधारणतः 1.5 तासापर्यंत ॲव्हरेज देतं मशीन। तर ह्या मशीननं 2 बैलाची शेतीतली छोटी मोठी सर्व कामं केली जातात आणि ह्याला चालणारी जी इम्प्लिमेंट आहे ती 21 प्रकारची इम्प्लिमेंट ह्याला चालते। शिवाय संध्याकाळचं चालवायचं असेल तर आपल्याला ह्याला लाईट पण आहे, म्हणजे कुठे आपल्याला बसून, ह्या ट्रॉली वगैरे घेतली, तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले, ट्रॉली वगैरे घेतली तर आपल्याला बसून पण ह्याच्यावरती जाता येतं। तर मित्रांनो, या मशीन विषयी जर अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नवक्रांती ॲग्रो आणि एनके टेक्नो चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर आपल्याला वेळ मिळाला तर नवक्रांती ॲग्रो पंढरपूरला व्हिजिट द्या। धन्यवाद।